नमस्कार. आजच्या रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज मी कांदा कुरडईची भाजी बनवत आहे आणि ही भाजी मी लोखंडाच्या तव्यावर बनवत आहे. तर मी त्याच्यासाठी 4 मध्यम आकाराचे कांदे कापून घेतलेत आणि तव्यावरती तेल टाकून जिरी, मोहरी, कांदा, कढीपत्ता चांगला परतून घेतलाय. कांदा चांगला परतून घ्यायचा लाल होईपर्यंत, म्हणजे कांदा कचकच लागत नाही. आणि कांदा चांगला परतल्यावरती त्याच्यामध्ये मी कढीपत्ता आणि हळद टाकलेली आहे. नंतर धना पावडर आणि मिरचीची पावडर पण टाकलेली आहे. आणि इकडे बाजूला मी 6 कुरडया एका कोमट पाण्यामध्ये पातेल्यात भिजायला टाकलेल्या होत्या. त्या छानपैकी भिजल्यात. कुरडया चांगल्या भिजल्या पाहिजे, कच्च्या राहायला नको, नाहीतर मग ते कचकच लागतात. मऊसूत भिजल्या म्हणजे कांदा कुरडयाची भाजी छान होते. तर मी हा भुगा याच्यामध्ये टाकून घेतलाय आणि मीठ मिरचीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. मीठ जरा जपून टाकायचं. आपण कुरडया करतो तेव्हा त्या कुरडयामध्ये मीठ असतं. आवडीप्रमाणे कमी जास्त मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. सगळं झाल्यानंतर मग शेवटी कोथिंबीर टाकायची आणि छानपैकी त्याच्यामध्ये मिक्स करायची. कांदा कुरडयाची भाजी तयार. ही भाजी खूप छान लागते. एकदा अवश्य बनवून बघा. आमच्याकडे तर मी नेहमी बनवत असते. कांदा कुरडयाची भाजी हा पारंपरिक पदार्थ आहे. लहान मुलं तर याला मॅगीसुद्धा म्हणतात. आणि ही भाजी मस्त कुठल्याही भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खायला खूप मजा येते. तर मी ही भाजी चपातीबरोबर बनवलेली आहे. आणि पाऊस पडल्यानंतर ही भाजी चपाती त्याच्यासोबत लोणचं खाण्यात तर खूपच मजा आहे. तुम्ही एकदा अवश्य बनवून बघा. खूप छान लागते ही भाजी. कांदा कुरडई भाजी आवडली असेल तर नक्की करून बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मग चला भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.